नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ तडक्यामध्ये. चला मग आज बनवणार आहे आपण स्वीटकॉर्नची भाजी. हे बघा, हे आपण स्वीटकॉर्न घेतलेले. हे मक्खा असते छोटा बारीक, त्याला बॉईल करून घेतला आपण हळद मीठ टाकून. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवून देते. हे बघा, हे मसाला काढून घेतलेला आहे. या मसाल्यामध्ये अद्रक, लसूण, ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर हे टाकून घेतलं आहे. आणि सगळे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेले. आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी हे एक आपण बटाटा घेतला आहे छोटासा, असं आपल्याला कापून घ्यायचं लंबी पोळी. चला तर मित्रांनो, आपण कढई ठेवून घेतलेली आहे. आता मस्तपैकी अशी झणझणीत मसालेदार आपल्याला कोणची भाजी करायची. ही मस्त अशी भाजी होती ना, खूप छान भाजी होती. त्याची टेस्ट बी खूप छान लागते. आता कोणते दिवस सीझन आलेले आहे, आपण मार्केटमधून छोटे छोटे मस्त मिनी कोण घेऊन आलेलो आहे. हे बघा, आपण 2 चम्मच मोठे तेल टाकायचे आहे भाजी. चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे. मसाल्यामध्ये आपण पहिले टाकू अर्धा चम्मच जिरं. जिरं तळतळलंय. आता त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घ्यायचे. आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे. आणि बटाटे कच्चे आहे, त्याच्यामुळे कसं करायचं, फ्राय करून घ्यायचं थोडंसं. हलके हलके असे ब्राऊन करून घ्यायचे. तर मित्रांनो, भाजी खूप टेस्टी बनते. चिकन मटन एकदम मस्त बनते. चिकन मटन घ्यायची भाजीमध्ये मसाल्यामध्ये बनवली तर सुकी पण बनते, पण मी मसाल्यामध्ये बनवते. आता आपल्याला बटाटे मस्त असं ब्राऊन करून घ्यायचे. आणि बटाटे आपण कच्चे टाकले. पाणी आपल्याला थोडं कमी टाकायचं आहे, त्याच्यामुळं बटाटे आपण तेलात शिजून घ्यायचे. हे बघा, बटाटे आपण असे मस्त घेतलेले असे ब्राऊन करून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये आपण हे मसाला जे वाटलेला आहे ना, अद्रक, लसूण, खोबरं हे पेस्ट टाकून घ्यायचे. याला पण आपण 10 मिनटं मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. मसाल्याला तेल सुटेपर्यंत, कारण हा मसाला आपण कच्चा वाटून घेतलेला आहे. हे आपण एवढं भाजले घेतले नाही, पुरा कच्चा मसाला घेतलेला. टमाट्यानं खूप टेस्ट येते. बोल, आता आपण थोडं हिंग टाकून घ्यायचे. अर्धा चमच हिंग टाकून घेतले. ते बघा, मसाल्याला आता आपलं तेल सुटते. थोडं थोडं दिसतंय वरतं. तरच आपण 2 मिनटं आणखी परत मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. बोल, तेव्हा आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीरनं काय होते ना, तेलामध्ये कोथिंबीर सोडलं ना की त्याला आपल्या भाजीला खूप अलग टेस्ट येते भाजीला. आणि कोथिंबीर तेलामध्ये चांगली फ्राय झाली की मस्त असं सुगंध येते कोथिंबीरचा. म्हणून कधीही थोडंसं कोथिंबीर आपल्या तेलात सोडले ना मसाल्याच्या भाजीत, तर खूप टेस्टी भाजी बनते. तेल सुटते. आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले ॲड करून घ्यायचे. सुके मसाल्यामध्ये आपण टाकणार आहे अर्धा चम्मच हळद टाकणार आहे. अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लाल तिखट. आणि आपण हिरवी मिरची टाकले, त्याच्यामुळे आपण कमीच टाकणार आहे. 1 चम्मच आणि 1 चम्मच मीठ टाकणार आहे, कारण का आपण बॉईल करायच्या टायमाला आपण हळद मीठ ना बॉईल करून घेतलेलं आहे. बघू शकता, असं मस्त मसाले मिक्स करून घेतलेले. आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं. थोडं पाणी टाकून आपल्याला मसाला फुगून घ्यायचा आहे. मस्त हॉटेलसारखी आपली तयार होणार आहे स्वीटकॉर्नची भाजी, मसालेदार चटपटीत. बघू शकता किती मस्त कलर आला आहे मसाल्याला. आपण थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची याच्यामध्ये. कसुरी मेथीला सुगंध खूप छान आणि टेस्ट पण खूप छान वाटते. आता याचा पण कलर आता चेंज व्हायला लागला आहे, तेलवर सुटले आहे मसाल्याला. त्याच्यामध्ये आहे आपण कोण टाकून घेऊ. वरून कोथिंबीर टाकून द्यायची.
मिक्स करून घ्यायचे. त्याचे तुम्हाला पाणी टाकायचं तर पाणी टाकू शकता, सुकी बनवायची असेल तर तुम्ही सुकी बनवू शकता, हे तुमच्यावर आहे. त्यामध्ये याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, तर पाणी टाकून घेऊ आपण. इथे आता आपण बटाटे पण पहिले फ्राय करून घेतलेले आणि कोण पण फ्राय करून आपण बॉईल करून घेतलेले. त्याच्यामुळे आता आपली भाजी बनवायला काही शिजायला जास्त वेळ लागला नाही. 2 मिनिटात ही भाजी आपली शिजून घ्यायची आहे पहिले वाफेवरती, स्लो गॅसवरती. त्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे. आता मित्रांनो रेडी झाली आपली भाजी, बघू शकता मस्त. कशी वाटली ते माझ्या कमेंटमध्ये मला जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.